वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ब्रेन हा भाग पाहत होतो, ज्यामध्ये ब्रेन इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स: फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. And out of them, forebrain is also again divided into 3 parts: olfactory lobe, cerebrum and diencephalon. त्यापैकी लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑल्फॅक्टरी लोब आणि सेरेब्रम हा भाग कंप्लीट केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ डायन्सेफेलॉन हा भाग पाहायचा आहे. डायन्सेफेलॉन इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स: एपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस. It lies below corpus callosum and above the midbrain. डायन्सेफेलॉन हा भाग कॉर्पस कॅलोझम हा जो बँड आहे, जो 2 सेरेब्रल हेमिस्फिअरला जोडण्याचं काम करतो, त्याच्या खाली आणि मिड ब्रेन जे आहे त्याच्यावर डायन्सेफेलॉन हा भाग प्रेझेंट असतो. इट इन्क्लोजेस अ सिंगल कॅव्हिटी दॅट इज थर्ड वेंट्रिकल ऑर डायोसिल. या डायन्सेफेलॉनमध्ये एक सिंगल कॅव्हिटी आहे, ज्याला थर्ड वेंट्रिकल असं म्हणतात किंवा डायोसिल असं म्हणतात. तर पहिला भाग पाहू आपण इपिथॅलॅमस. इपिथॅलॅमस इट इज थिन नॉन नर्वस रूफ ऑफ डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनच्या रूफचा भाग तयार करणारा जो भाग आहे, इपी म्हणजे वर, थॅलॅमसच्या वर डायन्सेफेलॉनचं जे रूफ आहे तो भाग म्हणजे इपिथॅलॅमस होय. Anteriorly, it is fused with pie matter to form the anterior choroid plexus. समोरच्या बाजूला इपिथॅलॅमस जो आहे हा पाय मॅटरसोबत फ्यूज होतो. त्या ठिकाणी एंटेरियर कोरॉइड प्लेक्झस हा भाग तयार होतो, ज्यापासून सेरेब्रोस्पायनल फ्लूइड हे तयार केलं जातं. फ्रॉम इट्स डॉर्सल वॉल इट इज कनेक्टेड टू पिनियल ग्लँड थ्रू अ पिनियल स्टाल. डॉर्सल वॉल म्हणजे पाठीमागच्या बाजूला पिनियल ग्लँड याशी हा इपिथॅलॅमसचा भाग हा कनेक्टेड असतो. आणि पिनियल ग्लँड ही पिनियल स्टाल एक देठ असल्यासारखं स्ट्रक्चर आहे, ज्याच्याद्वारे पिनियल ग्लँड ही इपिथॅलॅमसला पाठीमागच्या वॉलला जोडलेली असते. पिनियल ग्लँड इट प्रोड्युसेस अ हॉर्मोन दॅट इज मेलॅटोनिन. पिनियल ग्लँडद्वारे एक हॉर्मोन तयार होते, ज्याला मेलॅटोनिन असं म्हणतात. अँड फंक्शन ऑफ मेलॅटोनिन इट इज अ स्लीप इंड्युसिंग हॉर्मोन अँड इट इज रिलेटेड टू द सेक्शुअल बिहेवियर ऑफ अ पर्सन. पर्सनचं सेक्शुअल बिहेवियर आणि स्लीप इंड्यूस करणे, स्लीप निर्माण करणे हे मेलॅटोनिन या हॉर्मोनचं काम आहे. अँड दिस इज अबाउट इपिथॅलॅमस. छोटा असणारा भाग आहे. आता आहे पुढचा भाग दॅट इज थॅलॅमाय. The lateral thick wall of diencephalon they form thalamus. हा जो भाग आहे हा डायन्सेफेलॉनच्या ज्या दोन्ही बाजूच्या थिक वॉल आहेत त्याला थॅलॅमस असं म्हणतात. दे मेनली कंटेन्स ग्रे मॅटर. यामध्ये महत्त्वाचं किंवा अधिक प्रमाणात जे स्ट्रक्चर आहे ते ग्रे मॅटरने बनलेलं आहे. द थॅलॅमाय आर कनेक्टेड बाय हॅबेन्क्युलर कमिशर. आता ह्या ज्या वॉल आहेत ह्या दोन्ही वॉल एकमेकांना एका कनेक्टिंग पार्ट ज्याला हॅबेन्क्युलर कमिशर असं म्हणतात त्याच्याद्वारे जोडलेल्या असतात. डिफरंट पार्ट्स ऑफ ब्रेन्स आर इंटरकनेक्टेड बाय RAS दॅट इज रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम थ्रू द थॅलॅमाय. हा जो थॅलॅमाय आहे हा याच्यामध्ये असणारा जो RASचा भाग आहे, रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम, याच्याद्वारे ब्रेनचे जे काही वेगवेगळे पार्ट्स आहेत हे एकमेकांना इंटरकनेक्टेड असतात, एकमेकांशी जोडलेले असतात. अँड इट इज कॉल्ड रिले सेंटर. यालाच रिले सेंटर असं म्हणतात. अँड दिस रिले सेंटर ट्रान्समिट ऑल सेन्सरी इम्पल्सेस एक्सेप्ट ऑल फॅक्टरी इम्पल्सेस. आता हा जो रिले सेंटर असणारा भाग आहे तर यामधून जेवढ्या काही शरीरात तयार होणाऱ्या सेन्सरी इम्पल्सेस आहेत, म्हणजे सेन्स ऑर्गनकडून येणाऱ्या ज्या काही संवेदना आहेत या रिले सेंटरमधून पास होत असतात. बट देर इज अ एक्सेप्शन, अपवाद आहे, ऑल फॅक्टरी इम्पल्सेस. का? कारण ऑल फॅक्टरी इम्पल्सेस ह्या ऑल फॅक्टरी लोबद्वारे कलेक्ट केल्या जातात आणि ऑल फॅक्टरी लोबचा जो भाग आहे हा सेरेब्रमच्या समोरच्या बाजूला आहे
आणि त्यामुळं तिथून जाणाऱ्या इम्पल्सेस या रिले सेंटरमधून पास होत नाहीत. आयटर कॅनल रन्स थ्रू थॅलॅमस. या थॅलॅमसमधून एक कॅनल आहे ज्याला कॅनल ऑफ आयटर असं म्हणतात, तो पास होत असतो. द नॅरो कॅव्हिटी ऑफ डायन्सेफेलॉन इज कॉल्ड ॲज थर्ड व्हेंट्रिकल ऑर डायोसील. या डायन्सेफेलॉन किंवा थॅलॅमस या भागामध्ये नॅरो कॅव्हिटी आहे, एक पोकळी आहे ज्याला थर्ड व्हेंट्रिकल असं म्हणतात किंवा त्याला डायोसील असंही म्हणतात. द डायोसील कनेक्ट्स टू टू लॅटरल व्हेंट्रिकल्स. वरच्या बाजूला सेरेब्रममध्ये जे दोन लॅटरल व्हेंट्रिकल्स आहेत त्यांच्यासोबत हा डायोसील हा जो तिसरा व्हेंट्रिकल आहे हा एका ओपनिंगद्वारे जोडलेला असतो. दॅट इज कॉल्ड ॲज फोरामेन ऑफ मॉनरो. अँड पोस्टेरियरली टू द फोर्थ व्हेंट्रिकल. म्हणजे थर्ड व्हेंट्रिकल हा वरच्या बाजूला दोन लॅटरल व्हेंट्रिकलसोबत जोडलेला आहे, तर खालच्या बाजूला फोर्थ व्हेंट्रिकल जो की मेडुला ऑब्लॉंगॅटामध्ये स्ट्रक्चर आहे त्याला नॅरो डक्ट ऑफ सॅल्व्हियस ऑर आयटर याच्याद्वारे जोडलेला असतो. तर बाजूला जी फिगर दिलेली आहे व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. व्हेंट्रिकल्स म्हणजे द कॅव्हिटीज दॅट आर प्रेझेंट इन ब्रेन. ब्रेनमध्ये असणाऱ्या ज्या पोकळयुक्त जागा आहेत त्यांना व्हेंट्रिकल्स असं म्हणतात. टोटल 4 व्हेंट्रिकल आपल्याला ब्रेनमध्ये पाहायला मिळतात. कोणकोणते आहेत बघा. 2 लॅटरल व्हेंट्रिकल्स आहेत, 2 सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये 2 लॅटरल व्हेंट्रिकल्स आहेत आणि हे दोन्ही लॅटरल व्हेंट्रिकल्स हे इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेनद्वारे जोडलेले आहेत. त्यानंतर डायन्सेफेलॉनचा भाग जो की कॉर्पस कॅलोझमच्या खाली येतो त्यामध्ये असणारं व्हेंट्रिकल म्हणजे थर्ड व्हेंट्रिकल आहे. थर्ड व्हेंट्रिकल आणि वरचे 2 लॅटरल व्हेंट्रिकल्स हे एकमेकांना फोरामेन ऑफ मॉनरोद्वारे जोडलेले आहेत. त्यानंतर थर्ड व्हेंट्रिकल हा खाली फोर्थ व्हेंट्रिकलसोबत जोडलेला आहे आणि जोडणारा जो कॅनल आहे दॅट इज सेरेब्रल ॲक्वेडक्ट किंवा कॅनल ऑफ आयटर. आणि त्यानंतर फोर्थ व्हेंट्रिकलची जी ल्युमेन आहे, जी पोकळी आहे ती खाली स्पायनल कॉर्डमध्ये सेंट्रल कॅनल या नावाने कंटिन्यू होत असते. दीज आर द कॅव्हिटीज ऑर ब्रेन व्हेंट्रिकल्स. टोटल व्हेंट्रिकल 4, 2 सेरेब्रममध्ये, 1 डायन्सेफेलॉन किंवा थॅलॅमसमध्ये आणि चौथं हे मेडुला ऑब्लॉंगॅटा. आता शेवटचा भाग आहे दॅट इज हायपोथॅलॅमस. हायपो म्हणजे बिलो, थॅलॅमसच्या खाली असणारा भाग. इट फॉर्म्स अ फ्लोर ऑफ डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनचा तळ भाग तयार करणारा हायपोथॅलॅमस आहे. इट इज रिचली सप्लाइड विथ ब्लड व्हेसल्स. यामध्ये ब्लड व्हेसल्सचं प्रमाण हे अधिक आहे आणि इथं जी सिस्टीम आहे त्याला हायपोथॅलॅमो हायपोफॅसियल पोर्टल व्हेन असं म्हणतात. हायपोथॅलॅमो हायपोफॅसियल पोर्टल व्हेन. इट हेल्प्स इन फीडबॅक मेकॅनिझम फॉर हॉर्मोनल कंट्रोल. जे काही हॉर्मोन्स आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी फीडबॅक मेकॅनिझमसाठी हा जो ब्लड व्हेसल्सचा भाग आहे हा मदत करत असतो. फंक्शन्स हायपोथॅलॅमसचे फंक्शन्स पाहू. इट मेंटेन्स होमिओस्टॅसिस दॅट इज द इंटरनल इक्विलिब्रियम ऑफ बॉडी. शरीराचं जे अंतर्गत नियंत्रण आहे, इक्विलिब्रियम आहे, समतोल आहे, हा मेंटेन ठेवला जातो. इट कंट्रोल्स इनव्हॉल्युंटरी बिहेवियर कंट्रोल. जो काही इनव्हॉल्युंटरी बिहेवियर आहे त्याच्यावर तो कंट्रोल ठेवत असतो. इट रेग्युलेट्स हार्ट रेट, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. असे खूप महत्त्वाचे कामं हार्ट रेट नियंत्रण ठेवणे, रेस्पिरेशन किंवा ब्लड कंट्रोलवर नियंत्रण ठेवणं हे हायपोथॅलॅमसद्वारे केलं जातं. इट हॅज सेंटर फॉर हंगर, थर्स्ट, स्लीप, फटीग म्हणजे थकवा. त्यानंतर सॅटिएटी दॅट इज सॅटिस्फॅक्शन सेंटर, समाधान. सिक्रेशन्स ऑफ ग्लँड्स ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन these are also from hypothalamus. It also produces neurohormones that stimulate pituitary gland. हायपोथॅलॅमसद्वारे बरेच न्यूरोहॉर्मोन्स तयार केले जातात. हे हॉर्मोन्स पिट्युटरी ग्लँड्सला स्टिम्युलेट करत असतात. पिट्युटरी ग्लँड्समध्ये तयार होणारे जे वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत त्यांना उत्तेजना देण्याचं काम करतात.
हायपोथॅलॅमस कंटेन्स हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय इन इट्स व्हाईट मॅटर. जसं आपण पाहिलं होतं की सेरेब्रममध्ये बेसल न्यूक्लियाय आहेत, तसं हायपोथॅलॅमसमध्ये हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय हे व्हाईट मॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इट कंटेन्स, हे जे हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय आहेत, इट कंटेन्स न्यूरोसिक्रेटरी सेल्स, यांच्याद्वारे न्यूरोसिक्रेटरी काहीतरी स्त्राव तयार करणाऱ्या सेल्स या त्यात असतात. अँड दे आर इन्वॉल्व्ड इन द प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रेसिन. ह्या जे काही हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय सेल आहेत यांच्याद्वारे हॉर्मोन्स तयार केले जातात. ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन हे 2 हॉर्मोन तयार केले जातात. द हायपोथॅलॅमस इज अ लिंक बिटवीन नर्वस अँड एंडोक्राईन सिस्टीम. नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन अंतःस्रावी ग्रंथींवर नियंत्रण ठेवणारा जो आहे, दॅट इज हायपोथॅलॅमस, हा नर्वस आणि एंडोक्राईन सिस्टीमवर कंट्रोल ठेवणारा भाग आहे. इट हॅज हायर सेंटर फॉर एंडोक्राईन सिस्टीम. यामध्ये एंडोक्राईन सिस्टीमवर कंट्रोल ठेवणारे हायर सेंटर्स पाहायला मिळतात. अ कॉम्प्लेक्स न्यूरॉनल सर्किट दॅट इज कॉल्ड ॲज लिम्बिक सिस्टीम. एक कॉम्प्लेक्स असं स्ट्रक्चर आहे ज्याला लिम्बिक सिस्टीम असं म्हणतात. अँड इट इज फॉर्म्ड बाय द हायपोथॅलॅमस, ॲमिग्डॅला, पार्ट ऑफ इपिथॅलॅमस, पार्ट ऑफ थॅलॅमस, त्यानंतर हिपोकॅम्पस अँड अदर एरियाज. आता हा लिम्बिक सिस्टीमचा जो भाग आहे हा बरेचसे इतर भाग एकत्र येऊन तयार झालेला भाग आहे. हायपोथॅलॅमस, ॲमिग्डॅला, इपिथॅलॅमसचा भाग, थॅलॅमसचा भाग यांच्या एकत्रीकरणाने एक कॉम्प्लेक्स न्यूरॉनल सर्किट तयार होते आहे ज्याला लिम्बिक सिस्टीम असं म्हणतात. दिस लिम्बिक सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर इमोशनल रिॲक्शन्स, मोटिवेशनल ड्राईव्ज अँड मेमरी. याद्वारे भावनिक जे काही रिॲक्शन्स आहेत किंवा मोटिवेशनल ड्राईव्ह आणि मेमरी यांच्यासाठी हा लिम्बिक सिस्टीम हा भाग महत्त्वाचा आहे. द फ्लोर ऑफ हायपोथॅलॅमस कंटिन्यूज ॲज अ डाऊनवर्ड प्रोजेक्शन. या हायपोथॅलॅमसकडून खालच्या बाजूला एक प्रोजेक्शन लाईक स्ट्रक्चर तयार होते ज्याला हायपोफायसियल स्टाल्क किंवा इन्फंडिबुलम, देठ असल्यासारखं स्ट्रक्चर तयार होते. दिस इन्फंडिबुलम कनेक्ट्स हायपोफायसिस दॅट इज पिट्युटरी ग्लँड बाय सिक्रिशन ऑफ न्यूरोट्रान्समिटर्स. हा जो इन्फंडिबुलम भाग आहे हा खालच्या बाजूला पिट्युटरी ग्लँडसोबत जोडलेला असतो आणि यामध्ये इन्फंडिबुलमद्वारे वेगवेगळे न्यूरोट्रान्समिटर्स हे या ठिकाणी पाठवले जातात. द इन्फेरियर सरफेस ऑफ हायपोथॅलॅमस, याच्याही खाली ऑप्टिक कॅस्मा हा भाग आहे ज्या ठिकाणी 2 ऑप्टिक नर्व्ह या एकमेकांना क्रॉस होत असतात. अँड अ पेअर ऑफ मॅमिलरी बॉडी, त्याच्यासोबतच मॅमिलरी बॉडीज आहेत ज्या की मॅमेलियन ब्रेनमध्ये असणारं युनिक स्ट्रक्चर आहे ज्याच्याद्वारे रिकलेक्टिव्ह मेमरी किंवा मेमरीसाठी हा भाग आवश्यक आहे. अशा मॅमिलरी बॉडीज आणि ऑप्टिक कॅस्मा हा भाग हायपोथॅलॅमसच्या खाली पाहायला मिळतो. तर या ठिकाणी ब्रेनचा सेक्शन आहे बघा, फोर ब्रेनपैकी फक्त आपल्याला सेरेब्रम हा भाग इथं पाहायला मिळतो. त्यानंतर ब्रेन स्टेम एक भाग आहे. सेरेब्रममध्ये सेंट्रल सल्कस, कॉर्पस कॅलोझम जो पिवळ्या कलरचा बँड आहे 2 सेरेब्रल हेमिस्फिअरला जोडतो आणि त्याच्या खाली असणारा भाग म्हणजे डायन्सेफेलॉन. ठीक आहे, आता डायन्सेफेलॉन हा भाग कुठंपर्यंत येईल, जो की मिड ब्रेनचा भाग दाखवला आहे त्याच्यावर आणि कॉर्पस कॅलोझमच्या खाली डायन्सेफेलॉनचा भाग आहे. यामध्ये थॅलॅमस हा भाग दिसत असेल ज्या की लॅटरल वॉल आहे थिक, त्यात थॅलॅमस आहे. त्याचा वरचा जो भाग आहे दॅट इज इपिथॅलॅमस, त्याच्या खालचा जो भाग आहे दॅट इज हायपोथॅलॅमस. तर इपिथॅलॅमसचा जो भाग आहे या इपिथॅलॅमसच्या भागाला पाठीमागच्या बाजूनी पिनियल ग्लँड हे स्ट्रक्चर पाहायला मिळतं आहे फिगरमध्ये. ओके, त्यानंतर कोरॉइड प्लेक्झस हा भाग तयार केला जातो पायमॅटरसोबत ज्याच्याद्वारे CSFचं सिक्रेशन होतं. आणि हायपोथॅलॅमसचा भाग जो खालच्या बाजूला एक प्रोजेक्शन लाईक स्ट्रक्चर तयार करतो ज्याला पिट्युटरी ग्लँड असं म्हणतात. ओके, नंतर आहे ब्रेन स्टेम ज्यामध्ये मिड ब्रेन, पॉन्स वोरोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा हे 3 घटक येतात. आणि पुढं
या मेडुला ऑब्लांगेटाचं कंटिन्युएशन म्हणजे स्पायनल कॉर्ड आहे. तर मेडुला ऑब्लांगेटा आणि पॉन्स फोरिलीच्या एका बाजूला आपल्याला सेरेबेल्लम हा भाग पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने दिस इज स्ट्रक्चर ऑफ डायन्सेफिलॉन. ओके, सॉल्व दिस क्वेश्चन्स and thank you.